घोषणाबाजी सुरू आहे, काय सांगाल? ज्या पद्धतीने शिंदे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या युपीच्या नेत्यांचं ठाण्यात स्वागत केलं. अरे एवढा आमचा धसका घेण्याचं कारण काय? धसका घेण्याचं कारण काय? पण तुम्ही शिवसैनिकांची सुसंवाद उद्धव बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद या ठाण्यामध्ये आहे हे दिसून येते, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पण ज्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न झाला, स्वर्गीय आनंद दिघे यांना तुम्ही अभिवादन करत होता तेव्हा मला रोखणारी अवलाद या ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली नाही आहे. पण ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने तुमचं स्वागत शिंदे शिवसेनेच्या याला स्वागत हे कोकलणारे आहे, ते ह्या भुंकणाऱ्या प्राण्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पण आज शिवसेना युबीटीच्या नेत्यांचा सुसंवाद मेळावा आहे, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहात, त्याआधी हे सगळं होतं आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडकी भरली आहे, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने वात्रट ताळे चालवलेले आहेत. अनिल भाऊ काय सांगाल? अनिल भाऊ शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आहेत, ज्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तुमच्यासह संजय राऊतांना रोखण्याचा प्रयत्न झाला, घोषणाबाजी झाल्या. आज ही अशा प्रकारचं हे करण्याचं काही कारण दिसत नाही आहे, कारण नसावं. कारण इथे शिवसेना ही 1966 पासून आहे आणि शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं हे केलं, आज यांची मानसिकता त्याच्यात दिसून येते आणि ते प्रदर्शन बरोबर नाही आहे. पण अशा पद्धतीचा अनुभव अपेक्षित होता? अजिबात नाही. पण आता काय शिवसैनिक युबीटीचेही रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या घोषणांनाही उत्तर दिलं जाते. घोषणा वगैरे यापेक्षा तुम्ही तुमचा कार्यक्रम लोकांसाठीचा घेऊन या. तुम्ही ठाणे शहरामध्ये काय करणार, काय केलंय हे लोकांसमोर आहे. पुढं काय होईल हेही लोकांना माहित आहे आणि आमचा कार्यक्रम घेऊन आम्ही पुढे जातोय. लोकांची सेवा लोक ठरवतील. घोषणा झालेल्या आहेत, होऊ दे ना घोषणा. जे तुमचं स्वागत झालंय शिवसेना युबीटीच्या नेत्यांचं, गद्दारांनी आमचं असंच स्वागत केलं पाहिजे. आजचा अनुभव अपेक्षित होता तुम्हाला? नक्कीच. पण त्या तयारीशी आलेल्या शिवसैनिकांना काही तयारी करायची गरज नाही. शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे. आता हळूहळू तुम्हाला ठाण्यातलं चित्र दिसेल काय आहे ते. अरे आम्ही शिवसैनिक आहोत. रावसाहेब, या घोषणांच्या निमित्तानं चार्ज झालेला आहात, जो सुसंवाद मेळावा आहे तो अधिक जोमाने होईल. आता त्या गद्दारांच्या घोषणाने कोणी चार्ज होतं काय? नाही, जे आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, हे बघा, कसलंही आव्हान वगैरे नाही. ठाण्यावरती कोणी गद्दाराने 7-12 लिहिलेलं नाही. त्यांचा ठाणे हे निष्ठावंतांचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम ठाणे आहे. त्याच आनंद आश्रमातून आनंद आश्रमात आता तो आनंद आश्रमात जाता आलं नाही. आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण आनंद आश्रम हा कोणीतरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतलाय. तो आता दिघे साहेबांचा आनंद आश्रम नाही राहिला अशी माझी माहिती आहे. हो, म्हणून फक्त पुतळ्याच्या अभिवादनापर्यंत तो म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आपल्या नावावरती प्रॉपर्टी म्हणून करून घेतलंय काही लोकांनी. हे होते शिवसेना युबीटीचे सर्व नेते एकत्रितपणे आता शिवसेनेचा सुसंवाद मेळावा, शिवसैनिकांची सुसंवाद मेळाव्यासाठी हे सगळे नेते आलेले आहेत. त्याआधी ठाण्याच्या वेशीवर आनंदाश्रमासमोर त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही गटात घोषणाबाजी झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे सर्व नेते आता निघालेले आहेत ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद करण्यासाठी. केदार दिघे सर, ज्या पद्धतीने घोषणा झाल्या, ज्या पद्धतीने नेत्यांचं स्वागत शिंदे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्या गुरुवर्यांना आपण दैवत मानतो तिकडे जर का कोणत्याही पक्षाचे नेते येत असतील तिकडे नतमस्तक व्हायला, मला असं वाटतं त्याचं स्वागत करायला पाहिजे. यांच्याकडे दुसरे मुद्दे राहिलेले नाहीत आणि म्हणून ह्या पद्धतीचं जर का ते म्हणतात आमचंच सगळं काय आहे आणि एवढं कमकुवत स्वतःला समजत असतील, मला असं वाटतं ही खूप लाजिरवाणी गोष्ट. आज आनंद आश्रमात सुद्धा नेत्यांना जाता आलं नाही. आनंद आश्रमात जाणारच नाही, कारण की तिकडे दिघे साहेब हयात असताना कधी स्वतःचं नाव नाही लावलं. या लोकांनी स्वतःचं नाव लावून भांडवल केलेलं आहे. आपण म्हणू शकतो की दोन्ही गटामध्ये शिवसेनेच्या संघर्ष झालेला आहे, एकमेकांविरोधात घोषणाबाजी झालेली आहे. ज्या उद्देशानं खरं तर आज शिवसेना युबीटीचे नेते ठाण्यात आले होते, शिवसैनिकांशी सुसंवाद असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्याआधी ठाण्याच्या वेशीवर म्हणजे अगदी ठाण्याच्या मध्यभागी या सर्व शिवसैनिक शिंदे गटानं त्यांचं अनोख्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचं स्वागत केलं. दोन्ही गट आमने सामने आले. पण आता
तणाव संघर्ष निवळलेला आहे आणि शिवसेना युबीटीचे नेते सभास्थळी म्हणजे जिथे हा सुसंवाद मेळावा होणार आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.